नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शो दरम्यान शासकीय इमारती आणि सार्वजनिक जागांवर बॅनर्स लावल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी निवडणूक आचारसंहितेचा उल्लंघन केल्याची तक्रार दाखल केली आहे. आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष देशमुख, व्यवस्था परिवर्तन संयुक्ती कृती समितीचे पुरुषोत्तम बागडी, जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती रंजनाताई मामर्डे, समाजवादी पक्षाचे ॲडव्होकेट झिया खान तसेच डॉक्टर PR राजपूत यांच्यासह इतर नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की 4 जानेवारी रोजी अमरावतीत आयोजित रोड शो मध्ये शासकीय मालमत्तेचा पक्षीय प्रचारासाठी गैरवापर झाला, जो आचारसंहितेचा आणि लोकशाही तत्वाचा भंग आहे. तक्रारदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा तात्काळ राजीनामा, चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अमरावती महानगरपालिका आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असतानाही अशा तक्रारीमुळे राजकीय वातावरण तीव्र झाले आहे. मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान जे आचारसंहितेचा मोठ्या प्रमाणात भंग केला गेला आणि शहरातील जवळजवळ पंचवटीपासून तर गांधी चौक आणि राजकमल गांधी चौक आणि तिथून साईनगरपर्यंत सारख्या सर्व सरकारी संपत्तीवर, इलेक्ट्रिकच्या पोलवर जे सत्ताधारी पक्षाचे बॅनर पोस्टर लागलेले होते त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्बंध नव्हता आणि सरासर ही लोकशाहीची एक हत्या होती आचारसंहिता तोडून. आणि त्याचा निषेध करण्याकरता आम्ही एक निवेदन आता जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये त्यांच्यावर जे अधिकारी याच्यात आहेत त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते ती करण्यात यावी आणि यानंतर ही गोष्ट होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. जर तसं होत नसेल तर आम्ही जनतेला आवाहन करून श्रमदानातून ते सगळं जनतेने काढावं किंवा सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी त्यात मदत करावी निवडणूक आयोगाला, असं आवाहन करत आहे. अशा घडामोडीवर नजर आहे. बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.